नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची गरगटा भाजी। ओल्या हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा बनवण्यासाठी मी इथे लागणारा साहित्य घेतलेले आहे बघा। हिरवीगार ओली भाजी घेतलेली आहे। हरभऱ्याची ही थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात मिळते, आपल्याला बाजारामध्ये पण मिळते। मी तर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, थोडी मटकीची डाळ घेतलेली आहे मोठे 2 चमचे, मुगाची डाळ घेतलेली आहे 2 चमचे आणि शेंगदाण्याचं कूट मोठं जाडसर भरडलेलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून घेणार आहे। पाणी गरम झालं की आपण याच्यामध्ये मुगाची डाळ आणि 2 चमचे मटकीची डाळ टाकणार आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत आपण इकडं डाळ पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत आपण बारीक भाजी चिरून घेऊया। भाजी अशा पद्धतीने आपण चिरून घेऊया बारीक, म्हणजे पटकन शिजते। हरभऱ्याची भाजी धुतली तर ही चव लागणार नाही, याच्यामुळे भाजी धुवून घ्यायची नाही। अशा प्रकारे सर्व भाजी बारीक चिरून घ्यायची आहे। चांगली उकळी आलेली आहे बघा आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया। 5 ते 6 मिनिट आपण चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकून घेते बघा। आता भाजी 5 ते 7 मिनिट शिजेपर्यंत आपण मिरची, लसूण आणि जिरं बारीक करून घेऊया, याचं वाटण करून घेऊया। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी छान शिजली आहे बघा। आता आपण गॅस बंद करूया आणि फोडणीची तयारी करूया। आपली भाजी ह्या पातेल्यामध्ये काढून घेते। शिजवलेल्या भाजीमध्ये मी आता इथं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। रवीने चांगलं मी याला हटवून घेणार आहे। रवीने आपण चांगली भाजी फेटून घ्यायची आहे। भाजी आपली चांगली फेटून झाली आहे। आता आपण फोडणी, मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे, याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालणार आहे। मोहरी तडतडली की आपण लगेच जिरं घालूया आणि मी इथं लसूण, मिरची आणि जिरं बारीक केलेलं आहे, आपण हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। मी कच्चीच मिरची बारीक केल्यामुळे आपण तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे। लसूण आणि मिरची तेलामध्ये चांगली भाजली की आपली फोडणी छान लागते। 2 ते 3 मिनिट चांगली मिरची आणि लसूण परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपला मसाला चांगला भाजला आहे। आता आपण टाकूया भाजी, आपण मिक्स करून घेऊया। आता भाजी मिक्स करून झाली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 पेला गरम करून पाणी घालून घेऊया। आपल्याला जसं हवं तसं पातळ घट्ट आपण याच्यामध्ये थोडंसं 1 पेला पाणी गरम करून घालणार आहोत। पाणी गरमच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही बघा। गरम पाणी घातल्यामुळे भाजीची टेस्ट चांगली येते। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। भाजीला चांगली उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।